हॅलो गाईज, वेलकम टू अवर लर्निंग अबाउट मेडिसिन चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हातापायांना मुंग्या येण्याचे कारण काय आहे. तर चला बघूया. जसं की तुम्हाला कधी अचानक हाताला किंवा पायाला मुंग्या आल्या आहेत का? झोपताना, बसताना किंवा उठल्यावर हात बधीर झाल्यासारखं वाटतो का? आपण बहुतेक वेळा म्हणतो, अरे काही नाही, रक्त पुरवठा थांबला असेल. पण वारंवार मुंग्या येणे हे शरीर देत असलेला एक इशारा असू शकतो. जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंग्या का येतात, कधी साधं कारण असतं आणि कधी गंभीर आजाराचं लक्षण, घरगुती उपाय काय आणि डॉक्टरांकडे कधी जावं, या टॉपिकवरती आज आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला बघूया मुंग्या येणे म्हणजे नेमकं काय असतं. हातापायांना मुंगे येणे म्हणजे झिंझिण्या, सुन्नपणा किंवा बधीरपणा जाणवणे. याला वैद्यकीय भाषेत पॅरेस्थेसिया असे म्हणतात. हे प्रामुख्याने नसांवर दबाव आल्यामुळे किंवा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होते. उदाहरणार्थ, बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसणे किंवा हाताखाली डोकं ठेवून झोपणे, अशा वेळी काही मिनिटात ठीक होतं. हे सामान्य आहे. पण वारंवार मुंग्या येत असतील तर, जर तुम्हाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा हातपाय जड वाटत असतील तर खालील कारणं असू शकतात. जसे की नंबर 1 आहे विटॅमिन B12ची कमतरता असू शकते. जसं की शरीरात विटॅमिन B12 कमी झाल्यास नसांवर परिणाम होतो. यामुळे मुंग्या येणे, अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्याच्यानंतर नंबर 2 आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीज. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यात नसांवर परिणाम होऊन पायात जास्त मुंग्या येतात. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 3 आहे मानेतील किंवा पाठीतील नस दाबली जाणे, म्हणजेच मान किंवा कमरेत दुखणे आणि सोबत मुंग्या येणे. हे स्पाइन प्रॉब्लेमचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. त्याच्यानंतर नंबर 4 आहे हृदयाशी संबंधित समस्या. जसं की जर अचानक एका बाजूला मुंग्या, बोलताना अडखळणे, चेहरा वाकडा होणे अशी लक्षणे दिसली तर ते स्ट्रोकचे लक्षण असू शकते. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर घरगुती उपाय काय आहेत. जसं की सामान्य कारणांसाठी जर कारणं साधं असेल तर हे उपाय करून तुम्ही पाहू शकता. जसं की दररोज हलका व्यायाम करा, योगासन, विशेषतः ताडासन, भुजंगासन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हातापायांची मसाज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर गरम पाण्याने शेक द्या. B12 असलेले अन्न म्हणजेच दूध, दही, अंडी खाणे खूप फायदेमंद आहेत. त्याच्यानंतर पण लक्षात ठेवा, हे उपाय फक्त हलक्या आणि तात्पुरत्या समस्येसाठी आहेत. त्याच्यानंतर बघूया कधी डॉक्टरांकडे जावे. जसं की वारंवार मुंग्या येणे, हातपाय कमकुवत होणे, चालताना तोल जाणे, बोलण्यात बदल होऊ शकतो, दृष्टी धूसर होणे, अशा वेळी लगेच तपासणी करून घ्यावी. म्हणजेच तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघूया, थोडक्यात लक्षात ठेवा, कधी कधी मुंग्या येणे सामान्य असते. पण वारंवार होत असेल तर ते शरीराचा इशारा असू शकतो. आपलं शरीर आपल्याला आधी संकेत देतं, आपण त्याकडे लक्ष द्यायला हवं. तर ही होती पूर्ण माहिती हातापायांना मुंग्या येण्याचं कारण काय आहे. तर मित्रांनो, हातापायांना मुंगे येणे ही छोटी गोष्ट वाटू शकते, पण कधी कधी ती मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. म्हणून दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.